पंखा फिरता का पंखा हाँ होता है का श्री राम जय जय राम। 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 जय जय रघुवीर समर्थ। आज आपल्याला शेवटल्या दिवशी नामस्मरण भक्तीचा विचार करायचा आहे। नवविधा भक्तीमध्ये असं म्हटलं आहे की श्रवण, कीर्तन, नामस्मरण, अर्चन, वंदन, पादसेवन, सख्य, आत्मनिवेदन अशा सगळ्या 9 विधा भक्ती असं म्हटलेलं आहे। त्याच्यात ही भक्ती 3ऱ्या क्रमांकावर सांगितलेली आहे। आता 9 विधा भक्तीमध्ये एक अशी लेडर म्हणजे सीडी असं नाही आहे की श्रवणापासून आत्मनिवेदनपर्यंत, पण आत्मनिवेदन हा एक आवश्यक गाठला जाणारा टप्पा आहे की जो आपल्याला गाठायचाच आहे। मग आता हे सगळे त्याचे सहकारी साधना म्हणू आपण। श्रवण करायचं आहे, कीर्तन करायचं आहे, नामस्मरण करायचं आहे, बाकीच्या सगळ्या भक्तींचे जे प्रकार आहेत ते सगळे करायचे आहे। आता प्रत्येकाचा एक पिंड असतं, त्याच्यानुसार त्याची आवडही असते, कोणाला काही जास्त भावतं, जमतं अशा प्रकारचं। त्याच्यामुळे असा 9ही भक्ती झाल्या पाहिजे असं नाही, मात्र आत्मनिवेदन भक्तीपर्यंत पोचणं म्हणजे त्याच्यात स्थिर होणं म्हणजे माझं माझ्यात निवेदन होणं, आत्मनिवेदन असा अर्थ आहे। ते मात्र झालं पाहिजे काहीही करून। अशा प्रकारे आपल्याला आज 3ऱ्या भक्तीचा क्रमांकावरती जी श्लोकात ठेवलेली आहे त्यानुसार 3ऱ्या भक्तीचा विचार करायचा आहे। आता परमार्थामध्ये आपला पहिलेपासून एक ठेका आहे, यदेव विद्यया करोति तदेव वीर्यवत्तरम भवति। म्हणजे मी जे जे काही परमार्थाच्या नावावर करतो, म्हणजे वाचतो, ऐकतो किंवा जे काही साधन करतो, त्या सगळ्या साधनाला मी जाणून केलं पाहिजे। चांगल्या प्रकारे जर जाणून मी हे साधन केलं तर त्या साधनाचं जे नेमकं फळ आहे ते मला मिळेल। आणि म्हणून यदेव विद्यया करोति असं उपनिषदाचं वचन आहे की जे जे काही मी जाणून करतो ते सगळं फलद्रूप होतं। आता भगवंताने गीतेमध्ये अर्जुनाला सांगितलं की तू माझं स्वरूप समजून घे, आणि असं समजून घे निसंशय, कोणत्याही प्रकारचा संशय राहणार नाही, संशयरहित माझं स्वरूप तू समजून घे असं भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे। तर अशा प्रकारे आपण जेव्हा वेगवेगळ्या संतांनी सांगितलं, भगवद्गीतेतही सांगितलं, उपनिषदातही सांगितलं, तर ह्याचा अर्थ काय की सगळ्यांचा एकच रोख आहे, एकच म्हणणं आहे की मी समजून घेतलं पाहिजे आणि आत्मस्वरूप जे माझं स्वरूप आहे त्याचं ज्ञान करून घेतलं पाहिजे आणि ते ज्ञान पद्धतशीर जाणून केलं पाहिजे। त्याच्याकरता जे काही करावं लागेल ते करावं। आता जे काही करावं याचा अर्थ असा आहे की साधन करावं लागेल। साधन काय असतं तर एक साधनत्रयी असा एक विचार परमार्थामध्ये मांडलेला आहे। साधनत्रयीचा अर्थ असा आहे की नाम, ध्यान आणि तत्वज्ञान या 3 गोष्टींचा विचार केला पाहिजे। आता इथे सुद्धा नाम हे साधनामध्ये
पहिल्या क्रमांकावरती आहेच, म्हणजे नाम करा नाम घ्यावं असा त्याचा अर्थ आहे. आता या नामाचं सुद्धा स्वरूप जोपर्यंत मी समजत नाही आणि फक्त नाम घेतो, अर्थात ते सुद्धा मला कुठेतरी नेण्यात मदत करतंच. पण गुरुने दिलेलं नाम, समजून घेतलेलं नाम, त्या नामाचा नामी कोण आहे, माझा त्याच्याशी काय संबंध आहे, या सगळ्या गोष्टीच्या नामाचं तत्त्वज्ञान अशा प्रकारे ते समजून घेतलं पाहिजे. म्हणजे नामाचं सुद्धा मला ज्ञान असलं पाहिजे की मी जे नाम घेतो आहे ते का घेतो आहे, कोण घेतो आहे आणि त्याचं नामीशी काय संबंध आहे. अशा प्रकारची एक व्यवस्थित बैठक तयार करून आणि मग मी जर नाम घेतलं तर ते नाम जिथे मला द्यायला पाहिजे तिथे ते नेत असतात. आता एक शब्द आहे नामोच्चार, एक शब्द आहे नामस्मरण. आता दोघांमधला फरक काय आहे की पहिले तर मला नामाचा उच्चार करावा लागतो, म्हणजे मुद्दाम आतमध्ये नाम टाकायचं आहे, इनपुट या दृष्टीने, म्हणजे संस्कार रूपाने. आता नामाचे अंतःकरणावरती संस्कार जेव्हा मी सतत करत असतो, नामाचा मारा करत असतो, नाम घेत असतो, वारंवार घेत असतो. वारंवार करणं ह्याचा अर्थ अभ्यास करणं असतं. अभ्यास म्हणजे केलेली गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, ह्याला अभ्यास म्हणतात. तर हा अभ्यास, नामाचा अभ्यास अशा पद्धतीने मी जेव्हा करत असतो तेव्हा माझ्या चित्तावरती नामाचे संस्कार उमटतात. आणि स्मरण रूपाने, स्मरण शब्दाचा अर्थ काय, आठवण होणं. आता आठवण कशाची होईल, जे आतमध्ये असेल त्याची. संस्कार रूपाने जोपर्यंत माझ्या आतमध्ये म्हणजे नसेल अंतःकरणावरती, त्याचं स्मरण कसं होईल. स्मृती जी असती ती संस्काराचा परिणाम आहे. केव्हा तरी मी संस्कार केलेले असतील तर ते स्मृती रूपाने मला येतील, म्हणजे आठवण येईल त्याची. ह्याचा अर्थ असा आहे की नामस्मरण जर व्हायचं असेल तर नामोच्चार मी माझ्याकडून केला पाहिजे. हा एक भाग त्याच्यातला आहे. आता हे आपण जे बघितलं ह्याच्यामध्ये हा सगळा जो साधनात्रयीचा विचार आहे याला जबाबदारीचा परमार्थ असं म्हणतात. जबाबदारीचा परमार्थ शब्दाचा असा अर्थ आहे की तो मी माझ्याकरता करतो आहे, दुसऱ्याकरता करत नाही आहे. आणि जे काही करायचं आहे ते मला करायचं आहे, मुक्त मला व्हायचं आहे. अशा दृष्टीने मला या साधनांचा विचार करायचा आहे. आपल्याला जोपर्यंत आपण या नामाच्या साधनाची उंची समजून घेत नाही, दर्जा समजून घेत नाही, तोपर्यंत तसं नाम घेणं, तसं नामस्मरण होणं शक्य नसतं. म्हणून नामाचा विचार इथे करणं आवश्यक आहे. आता एक आपण बघतो की नामस्मरण, नाम उच्चार हे जो केला जातो हा एक माळेवरती केला जातो, मोजून केला जातो. आता मोजून केला जातो तेव्हा एखादी टार्गेट पण ठेवलं जातं. आता जनरली आपण पाहतो, आपण ऐकतो सुद्धा की 13 कोटी नाम घेतलं म्हणजे सगुण साक्षात्कार होण्याची शक्यता असते. पण व्यवहारात जर आपण अनेक लोकांना बघितलं की ज्यांचं 13 कोटी नाम झालेलं जरी असलं तरी तेच कबूल करतात की असा कोणताही साक्षात्कार मला झालेला नाही आहे. किंवा अनेक असे नाम घेणारे आहे की त्यांनी नामाच्या स्वरूपाला समजलेलं नाही आहे. सात्विक लोक आहे, सदाचारी आहे, हे सगळंच मान्य करावं लागेल. पण तरीही नामाने त्यांना जिथे पोचवायचं आहे, म्हणजे त्यांनी नामाला जी उंची द्यायची आहे साधनाला, ती दिलेली दिसत नाही. मग का असं होतं? कारण सगळं लक्ष मोजण्याकडे आहे. म्हणजे काय की नामाने काय व्हायला पाहिजे, चित्ताची एकाग्रता, एक अग्र असं झालं पाहिजे. आता जे अग्र आहे ते काय आहे, ते अग्र म्हणजे काय, आपल्या समोर काहीतरी आहे, एक अग्र. आता जेव्हा मी माळेवरती नामस्मरण करतो तेव्हा काय कोणकोणचे अग्र आणखीन समोर येतात, ते काय आहे, एक माळा स्वतःच एक दुसरा अग्र होऊन जातो, तिसरा अग्र फिरवणं, चौथा अग्र मोजणं, पाचवा अग्र 108 होणं, पुन्हा इतके होणं तितके होणं, अशा प्रकारे. आणि पुन्हा वहीत लिहून ठेवायचं आज इतके झाले. मग सगळं जे लक्ष आहे ते अनेकाग्र झालं.
जे मी जे करतो आहे ते अनेकाग्रतेने जर केलं मी तर अनेकाग्रतेने करून चालणार नाही, एकाग्रतेने झालं पाहिजे. मग एकाग्रता कोणाकडे पाहिजे? नामाकडे पाहिजे. आणि नामाचा जो नामी आहे म्हणजे ज्याचं नाम मी घेतो आहे त्याच्या नामाच्या हिशोबाने म्हणजे तो जो नामी आहे तिथपर्यंत पोचण्याचा प्रवास जो आहे तो नामाच्या मार्फत साधन रूपाने करायचा आहे. आता जेव्हा आम्ही नामाला काही साधन असं म्हणतो तेव्हा पुन्हा एक धोका असतो की नाम जर साधन आहे तर साध्य काहीतरी वेगळं आहे असं आपण म्हणू. आणि परमार्थामध्ये साध्य नावाची वस्तूच नसते. आता मी एक उदाहरण असं देतो आहे की आपण गुगल मॅपवरती आत्ता आपण इथे बसलो आहे, आपल्या मोबाईलवरती जर मला कुठे जायचं आहे असं म्हटलं की मला विठ्ठल मंदिर इथे जायचं आहे असं जर म्हटलं तर मॅप काय दाखवणार आहे? किती किलोमीटर दाखवेल? कोणत्या दिशेला जा असं म्हणेल? तो म्हणेल की जिथे तुम्ही आहात तेच विठ्ठल मंदिर आहे. ह्याचा अर्थ असा आहे की मॅप मला कुठेही दुसरीकडे जा असं म्हणणार नाही. मग ह्याचा अर्थ असा आहे की जे नाम मी घेतो आहे ते कोणाचं घेतो आहे असं म्हटलं तर ते माझंच घेतो आहे असा त्याचा अर्थ आहे. मग नामाचा नामी कोण आहे? कुठेतरी वेगळा आहे, तिथपर्यंत मला पोचायचं आहे असं जर म्हटलं तर तो नामी मीच आहे. म्हणजे ज्याला शोधायचं आहे तो वास्तविक मीच आहे. मो को कहाँ ढूंढे रे बंदे मैं तो तेरे पास असं सगळं आपण ऐकलेलं असतं. पण कुठेतरी शोध घेण्याची जी आपली प्रवृत्ती आहे ती कुठेतरी कमी पडते की ज्याच्यामुळे आपण पुढचा जो विचार आहे तो कोणाकडून समजून घेता येईल, कुठून मिळेल, संत समजावून सांगतात पण त्याच्या आणखीन खोलात जाण्याचा आपण प्रयत्न करत नाही. तो जर केला तर बरोबर मला जिथे जायचं आहे तिथे जाता येईल. आता परमार्थामध्ये या नामाची जी उंची आहे ती नामाची उंची, त्याचा नामी कोण आहे हे समजून घेण्याकरता एक थोडासा विचार आपण पाहू की परमार्थामध्ये 3 सत्तांचा विचार केला जातो. एक सत्ता त्याला पारमार्थिक सत्ता असं म्हणतात. पारमार्थिक सत्ता जी असते ती सच्चिदानंद परब्रह्म त्याची सत्ता अशी असते. आता एक सत्ता आम्ही सगळे जाणतो तिला व्यावहारिक सत्ता असं म्हणतात. व्यावहारिक सत्ता आहे. व्यावहारिक सत्ता ही नामरूपांची आहे असं म्हटलं जातं. म्हणजे शास्त्र सांगतं की नामरूपांची ती व्यावहारिक सत्ता आहे. आणि मधली जी सत्ता आहे ती कोणची सत्ता आहे? ईश्वरी सत्ता आहे, प्रातिभासिक सत्ता म्हणतात त्याला. त्या सत्तेचा विचार अस्तिभाती प्रिय अशा रूपाने केला जातो. म्हणजे पहिली सत्ता ती सच्चित आनंदची, दुसरी सत्ता ती अस्तिभाती प्रियची, तिसरी सत्ता जी व्यावहारिक सत्ता आहे तिचं नाम रूपाची सत्ता असं म्हटलं जातं, व्यावहारिक सत्ता. आता आपण सगळे ज्या सत्तेला सत्यत्व देऊन आपण वागत असतो ती नामरूपाची सत्ता आहे. म्हणजे तिथे सुद्धा नाम आहे. आता त्या नामाचा त्या पारमार्थिक सत्तेच्या नामीशी म्हणजे परब्रह्माशी असलेला जो संबंध आहे त्याच्यामध्ये ईश्वराची जी सत्ता आहे तिचा उपयोग करून, त्याला माध्यम करून, त्याला उपास्य करून असं ईश्वराने जे काही माझ्याकरता नियोजित आहे ते स्वीकारलं, ईश्वराने जशी आज्ञा केलेली आहे तसं राहणं, या सगळ्या गोष्टी ईश्वर आणि जीवाचा आपसातला असलेला संबंध आहे. आणि अशा प्रकारे ईश्वराची कृपा संपादन करायची आहे. कृपेचे प्रकार 4 असं सांगतात. ईश कृपा ही पहिली कृपा आहे. आता बाकीच्या कृपा जर व्हायच्या असतील तर ईश कृपा पहिले झाली पाहिजे. म्हणजे मी ईश्वराच्या सत्तेमध्ये म्हणजे अस्तिभाती प्रियरूप ही जी सत्ता आहे ज्याच्यावरती नामरूपात्मक ही जी व्यावहारिक सत्ता आहे त्याच्यात मी जो अडकलेलो आहे तो ईश्वराच्या आज्ञेनुसार जर जगलो तर ईश्वर मला गुरूंकडे नेतो, श्री गुरूंची भेट करून देतो. आता कशाने ईश्वर प्रसन्न होईल असं जर म्हटलं तर माझे जे कर्म आहे, माझी उपासना जी आहे ती यथासांग जर झाली म्हणजे फळाची अपेक्षा न करता मी आपल्या वाट्याला आलेलं कर्म केलं म्हणजे निष्काम कर्म केलं तर अशा प्रकारे कर्माने माझ्या चित्ताची शुद्धी होते.
अंतःकरण शुद्ध होतं. तेच शांत म्हणजे शुद्ध झालेलं चित्त उपासनेकडे वळतं. काहीतरी देवासाठी करावं, कुठेतरी जावं, नाम घ्यावं, अशी एक बुद्धी आतमध्ये वृत्ती तयार होते आणि मग ईश्वराची उपासना करण्याची इच्छा होते. मग ईश्वराचं स्वरूपही जाणण्याची इच्छा होते की हा कोण आहे, ज्याने जगाची निर्मिती केली आहे, मग मी कोण आहे, मग माझा त्याच्याशी संबंध काय आहे. अशा प्रकारे आपण थोडंसं नामरूपात्मक सत्तेतून बाहेर निघून थोडासा ईश्वरी सत्तेकडे वळतो आणि मग ईश्वराची मदत मला श्रीगुरूंच्या भेट करून देण्याच्या रूपाने मिळते. आणि मग त्या श्रीगुरूंकडे मला ईश्वराने सोपवून दिलं असल्यामुळे आता फारसं ईश्वराकडून मला काही मागणं शिल्लक राहत नाही. कारण त्यांनी त्याचं जे काही द्यायचं होतं त्याला सगळं काही ते श्रीगुरू रूपाने मला दिलेलं आहे. मग श्रीगुरू रूपाने दिल्यानंतर गुरुकृपा आणि शास्त्रकृपा या दोन्ही कृपा गुरूंच्या हातात असतात. आता हातात असतात ह्याचा अर्थ असं नाही आहे की त्यांनी थांबवून ठेवलेलं आहे, कोणाला दिलं आणि कोणाला देणार नाही असं नाही. सगळ्यांकरता ती खुल्ली आहे कृपा. फक्त त्यांनी आपल्याकडून जी दिलेली आहे त्या कृपेला फुलवणं, त्याला समजून घेणं, त्यानुसार साधन करणं, एक शरणागत भावाने साधन करणं, समर्पण भावाने साधन करणं, या सगळ्या गोष्टी आणि श्रद्धा, दृढ श्रद्धा असणं, या 3-4 गोष्टींच्या शिवाय गुरुकृपा होत नाही आणि गुरुद्वारा जी शास्त्रकृपा व्हायची आहे ती होत नाही. आता शास्त्र आपल्याकडे वेदांचं महत्त्व परंपरेतून आपल्याला माहिती आहे की भारतीय आम्ही असल्यामुळे आमच्याकडे वेद हे अंतिम प्रमाण मानले जातात. तर वेद हे प्रमाण मानले जातात. आता वेदाचे पुन्हा 3 कांड आहे, आपण पाहिलं कर्म, उपासना, ज्ञान. आता त्याचा जो माझ्या मोक्षाशी संबंध आहे तो ज्ञानकांडाशी आहे आणि म्हणून ज्ञानरूप श्रीगुरू तेच मला ज्ञान करून देऊ शकतात. आता ते जे ज्ञान करून देतात ते मला उपनिषदातील दिलेला जो महावाक्य असतो त्याच्या मार्फत त्याचा उपदेश करून ज्ञान करून देत असतात. म्हणून ही जी शास्त्रकृपा आहे ती गुरूंच्या कृपेने मला होते. म्हणजे उपनिषदामध्ये दिलेलं जे महावाक्य आहे ते समजावून सांगतात. तत्त्वम असी असं जर म्हटलं त्यांनी तर तत्चं स्वरूप काय आहे, त्वमचं स्वरूप काय आहे ते समजावून सांगतात. आता असं जर म्हटलं की ते म्हणजे परब्रह्म आणि तू म्हणजे जो जीव आहे, वाच्यार्थाने त्वम म्हणजे जीव आहे, लक्षार्थाने कुटस्थ नित्य आत्मा आहे, किंवा तत् म्हणून वाच्यार्थाने ईश्वर आहे, लक्षार्थाने ते परब्रह्म आहे, असं थेरेटिकली जर बघितलं तर ह्याच्यातून काही लक्षात येण्याची शक्यता नसते. मग त्याचा खरोखर वाच्यार्थ काय आहे, लक्षार्थ काय आहे, त्यांचा आपसातला संबंध काय आहे, वास्तविक कोण आहे, ईश्वर कोण आहे, जीव कोण आहे, हे सगळं हळूहळू उलगडायला लागतं. कशाने? अनुग्रहाने, कृपेने. अशा गुरुकृपेने जेव्हा मला हळूहळू पारमार्थिक संकल्पनांचं स्पष्टीकरण होतं, साधनेला वेग येतो, गती मिळते, माझी श्रद्धा आणखीन उत्तरोत्तर वाढत जाते आणि अशा प्रकारे माझा जो परमार्थाचा एक साधनक्रम ज्याला म्हणू आपण, वाटचाल म्हणू, ती व्यवस्थित ज्या गतीने ज्या मार्गाने व्हायची असते ती बरोबर होऊन जाते. अशा प्रकारे या 3 सत्तांचा विचार आहे. आत्ता इथे हा धागा जो आहे तेवढा मी सोडून देतो आहे या इथपर्यंतचा. आता पुढचा विचार करू. दासबोधामध्ये नामस्मरण भक्ती जी सांगितली आहे त्याच्यामध्ये महात्म्य सांगितलं आहे नामाचं. स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे, नामस्मरणे पावावे समाधान. आपण उपासनेमध्ये सुद्धा नामस्मरण भक्तीचा हा समास म्हणत असतो. समर्थांची जी उपासना आहे त्याच्यामध्ये नामस्मरण भक्ती, गोंदवलेकर महाराजांची जी उपासना आहे त्याच्यातसुद्धा ह्याचा उल्लेख नेहमी असतो. म्हणजे हा समास वाचल्याशिवाय होत नाही. म्हणजे नामस्मरण भक्तीचा समास. मग पुढे म्हणतात नित्यनेम प्रातःकाळी, माध्यान्हकाळी, सायंकाळी नामस्मरण सर्व काळी करीत जावे असं म्हटलेलं आहे. आता हे शब्द सगळे सोपे असल्यामुळे ह्याच्यामध्ये व्याख्या करण्यासारखं वेगळं काही वाटत नाही. सुखदुःख, उद्वेग, चिंता
अथवा आनंदरूप असता नामस्मरणे विण सर्वथा राहो नये असं त्यांनी सांगितलं. आता मला जेव्हा मी सामान्य जीवन जगत असतो, एक दैनंदिन जीवन जगत असतो, तेव्हा सुखाचा, दुःखाचा, उद्वेगाचा, चिंतेचा हा सगळा प्रसंग मला फेस करावा लागतो, मी बघत असतो. मग अशा सर्व काळी नामस्मरण करावे असं त्यांनी सांगून ठेवलं आहे. मग हरुषकाळी, विषमकाळी, पर्वकाळी, प्रस्तावकाळी, विश्रांतिकाळी, निद्राकाळी काळी नामस्मरण करावे. कोडे साकडे संकट, नाना संसार खटपट, अवस्था लागता चटपट नामस्मरण करावे. आता संसारामध्ये जगत असताना नाना प्रकारचे संकट येत असतात. मग नाना संकट आणि संसार खटपट, अवस्था लागता चटपट, म्हणजे माझं मन जेव्हा जेव्हा चंचल होतं, अशा प्रकारचं होतं, तेव्हा तेव्हा मी काय करायला पाहिजे? नामस्मरण करायला पाहिजे, नाम घ्यायला पाहिजे. चालता बोलता धंदा करिता, खाता जेविता सुखी होता, नाना उपभोग भोगिता नाम विसरो नये. आता हे सगळे प्रसंग आमच्या रोजच्या जीवनाचे आहे. खातो पितो बोलतो चालतो खेळतो सगळं काही करतो आणि भोगही नाना प्रकारचे भोग, पंचज्ञानेंद्रियांनी पंचविषयांचे भोग, सतत भोग चालू असतात. मग हे सगळं करत असताना ते म्हणतात नाम विसरू नये. आता हे सगळे जे आहे ह्यांनी डूज आणि डोंट्स अशा प्रकारे सांगितलेले आहे. विसरू नये है ना, आणि स्मरण करावे अशा दोन्ही अर्थाने सांगितलेलं आहे. मग म्हणतात संपत्ती अथवा विपत्ती जैसी पडेल काळगती, नामस्मरणाची स्थिती सांडूची नाही, सांडूच नाही. सांडू नये म्हणजे अजिबात विसरू नये अशा प्रकारे. वैभव सामर्थ्य आणि सत्ता, नाना पदार्थ चालता, उत्कट भाग्यश्री भोगता, नामस्मरण सांडू नये. आधी अवदसा मग दसा अथवा दसे उपरी अवदसा, प्रसंग असो भलतैसा परंतु नाम सोडू नये. आपण आपल्या आयुष्याचा विचार केला, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध अशा प्रकारे. कोणी कोणी पूर्वार्धात अनेक प्रकारचे दुःख भोगतो, नंतर उत्तरार्धात थोडी स्थिती सुधारते, चांगल्या प्रकारचं जीवन नंतरचं असतं. ह्याच्या उलट कोणाचं होऊ शकतं की पहिले खूप चांगली स्थिती होती, तुकाराम महाराजांसारखे. पहिली सगळी चांगली स्थिती होती, नंतर दारिद्र्य ओढवलं, आणखीन काही काही दुःख भोगावी लागली. ह्याचा अर्थ काय? पूर्वार्ध उत्तरार्ध कसंही जीवन, आधी दसा अवदसा, दसे उपरी अवदसा असं जे म्हटलेलं आहे हे आपल्या जीवनातले वेगळे वेगळे जे काळ आपण भोगतो त्याच्या बाबतीत सांगितलेलं आहे. ह्याचा अर्थ असा आहे की काही पण झालं तरी प्रसंग असो भलतेसा, कोणताही प्रसंग असो, नाम सोडायचं नाही आहे. नामे संकटे नास्ती, नामे विघ्ने निवारिती, नामस्मरणे पाविजेती उत्तम पदे. आता इथे नाम संकट निवारण करतं, नाम विघ्न निवारतं. आता आपल्याला ज्या विघ्न निवारणाची आणि संकट निवारणाची, संकट मोचन असं जेव्हा आपण म्हणतो तर ते ज्या पातळीवरती आपण विचार करत असतो तसा विचार इथे नाही करायचा आहे. कारण संकट म्हणजे काय की मुलाला पास होऊ दे देवा इतके शुक्रवार अशा प्रकारचं आपण बघत असतो. किंवा एखादी काही अशी घटना दुर्घटना घरात घडली तर आपल्याला असं वाटतं की ते पूर्व जी स्थिती होती ती रिस्टोर व्हावी म्हणून काहीतरी करावं. आता देवाकडे मागणं काही गैर नाही आहे, पण परमार्थाचा त्याच्याशी काही संबंध नाही आहे. कारण देव ते सगळं देतो जे तुम्ही मागाल आहे देवाकडे, कारण तो सर्वशक्ती संपन्न आहे, त्याला द्यायला काहीच कमी नाही आहे. पण ते आपल्या प्रारब्धात असल्याशिवाय मिळत नाही हा एक भाग आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की देवाला आपण फक्त मागत राहायचं आणि देवाने सुचवलेलं, कोणी मार्गदर्शन दिलेलं तसं आपल्याला करायचं नसतं. फक्त असं वाटतं की एक नारळ फोडला आणि देवाने कृपा केली, अशा प्रकारचं संकट निवारण किंवा विघ्नहर्ता है ना, तर असा सहस्रावर्तनाने आणि ह्याच्याने विघ्न निवारण होऊन जाईल किंवा संकटमोचन हनुमान एक वार ठरवून दिला आणि दर्शन केले त्याच्याने होऊन जाईल, अशा प्रकारचा भाग नाही. अच्छा होईल असं म्हटलं तर भगवंताचा एक कायदा आहे, ये यथामाम प्रपद्यन्ते तास तथैव भजाम्यहम्. ह्याचा अर्थ असा की तू ज्या करता माझ्याकडे येशील ते मी तुला दिल्यानंतर तुझा आणि माझा संबंध नाही.
म्हणजे तू म्हटलं की मुलगा पास व्हावा, झाला मुलगा पास समजा, पण त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल की मी देवाकरता इतकं केलं तितकं केलं, तर तो अकाउंट पहिलेच क्लिअर झालेला आहे. याचा अर्थ देव म्हणतो की तू ज्याच्याकरता केलं होतं, आता तुला प्रसिद्धी पाहिजे होती, तुला प्रवचनकार व्हायचं होतं, आणखीन काही तुला जे काही व्हायचं होतं, त्याच्या दृष्टीने तू जर मला साकडं हे घातलं असेल तर मग त्याचा परिणाम जो व्हायचा होता तो झालेला आहे. आता तुझा माझा काही संबंध नाही. मग आता कोणी हुशार असेल तर तो काय मागेल? राजा जर म्हणाला की माग काय मागतो आहे, तर काय मागितलं पाहिजे? त्याचं राज्य मागितलं पाहिजे की त्यालाच मागितलं पाहिजे? आता ही गोष्ट जी आहे ही समजून घेण्याची गोष्ट आहे. म्हणून देवाकडे दुसरं काही प्रापंचिक मागण्यापेक्षा, आता खूपच संकट असेल तर मागावं, अवश्य मागावं, पण ते मागणं कशाच्या दृष्टीने असावं की माझा जो पारमार्थिक विकास मला करून घ्यायचा आहे, त्याच्याकरता अंतःकरणाची जी शांतता मला पाहिजे आहे, त्याच्यात काही अडथळा आहे व्यावहारिक दृष्टीने, त्याच्याकरता ठीक आहे, मागितलं तो देईल, नाही देणार, पण ते संकट सहन करण्याचं सामर्थ्य नामाने मिळेल. ते विघ्न जे आहे, ते विघ्न हे सगळे जे सोसण्याची क्षमता आणि ते सहजपणे अशा प्रकारची शक्ती, क्षमता, ही धीर जी आहे, हे मात्र नामस्मरणाने मिळणार आहे. म्हणून इथे जे महात्म्य सांगितलेलं आहे ते इतक्या सोप्या शब्दात सांगितलेलं आहे की कदाचित ते कळणारही नाही, पटणारही नाही. म्हणून त्याचा उल्लेख वेगळेपणाने इथे आपण करतोय की आपल्याला नामस्मरण करायचं आहे. म्हणजे नामस्मरण हे काय काय होऊ शकतं त्याच्याने, आणि आपलं बाकीची सगळी योगक्षेम है ना, ते सुद्धा देवाकडे आपण पण त्याचं नाम घेतलं पाहिजे. तर त्याला जेव्हापर्यंत आम्ही हाक मारत नाही तोपर्यंत तो प्रतिसाद देणार नाही. आता हा नियमच आहे परमार्थामध्ये की जोपर्यंत आपण काही सांगत नाही तोपर्यंत श्रीगुरू जरी असले तरी मागितल्याशिवाय देत नाही, विचारल्याशिवाय सांगणार नाही, है ना. तर असं एक हिंट आहे, टीप आहे की आपण जेव्हा साधक असतो आणि श्रीगुरू असतील तर त्यांनी दिलेलं साधन हे जितक्या नेटाने आपल्याला चालवता येईल, प्रयत्न करता येईल, त्याच्यात अडचणी असतील तर त्यांना लगेच विचारावं. दुसरं असं की एक साधन असं आयुष्यभर करायचं नसतं. त्यांनी दिलेलं साधन करून परत त्यांना भेटायचं, परत त्यांना सांगायचं की तुम्ही असं सांगितलं होतं, मी असं करते, आणि मग ह्याच्या पुढचं ते सांगतील. मग अशा प्रकारे एक साधन मला दुसऱ्या साधनावरती आरूढ करून दिले. आता हे सगळे साधक सोपान आहे, म्हणजे पायऱ्या आहेत, आणि अशा प्रकारे एक अशा साधनावरती ते आरूढ करून देतील की तेव्हा माझे विचार जागे होतील आणि मी विचाराच्या साधनावरती आरूढ होईन. हे सगळी जे साधनं आहे ह्यांनी मला जोपर्यंत विचाराच्या साधनावरती आरूढ करून दिलेलं नाही तोपर्यंत ते जे महाद्वार आहे, मोक्षाचं महाद्वार, म्हणजे अगदी त्याच्या जवळ जाऊन बसणे, अशा प्रकारचा जो विचार आहे तो शक्य होत नाही. म्हणून साधन चालवणं, फॉलोअप देणं, फीडबॅक देणं, अशा प्रकारचं एक गुरु शिष्यांचं जे एक नातं आहे त्याच्यातून निश्चित फायदा होतो, हे आपण लक्षात घ्यावं. मग आता बाकीचा काही मी वाचत नाही आहे, हा नेहमीच आपण वाचत असतो. आता जे विचार करायचे आहे आपल्याला त्याच्यामध्ये नाम जे आहे, आता एक असतं नाम, एक असतं नाव. व्यावहारिक सत्तेमध्ये माझं एक नाव आहे आणि आपण आत्ता जे बाबतीत बोलतो आहे ते नाम आहे, म्हणजे भगवंताचं ते नाम असतं. दोघांचं नावच आहे ते, भगवंताचंही ते नावच आहे, म्हणजे मी त्याला कुठच्या नावाने ओळखावं अशा पद्धतीने, पण त्याला नाम असं म्हणतात, आणि माझं जे नाम आहे त्याला नाव असं म्हणतात. आता याचा फरक असा आहे की माझी जी जीवदशा आहे, जीवाच्या वाट्याला जे काही आलेलं आहे त्याची आणि नामाची एक दर्जामध्ये मुळातच फरक आहे, आणि म्हणून माझं ते नाव आणि त्याचं ते नाम, म्हणून इथे प्रामुख्याने नाम असं म्हटलं आहे. आता मी हिंदी भाषी आहे, मग तिथे नावाला नाम असं म्हणतात, म्हणजे तिथे कोणी विचारलं की आपका नाम क्या है असं म्हणतील, आणि इकडे कोणी विचारलं तर तुमचं नाव काय आहे असं म्हणतील. तर हा जो नाव आणि नामाचा फरक आहे तो असा इथे नाही आहे. ह्याचा अर्थ
दोन्हीकडे नामच आहे. मराठीमध्ये नामच आहे, हिंदीमध्ये सुद्धा ते नामच आहे, नाम महात्म्य अशा दृष्टीने. म्हणून हा एक फरक लक्षात घ्यायला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी आहे, फार काही हे नाही आहे विशेष, पण हा फरक आपल्याला शोधता आला पाहिजे कुठेतरी. असं का होतं, भगवंताच्या नावाला नाव का नाही म्हणत, नाम का म्हणतात, एक प्रश्न जिज्ञासा झाली पाहिजे, त्याचं उत्तरही मिळालं पाहिजे. तर अशा प्रकारे आहे. मग आता आपल्याला नामस्मरण, आता नामाच्या बाबतीत एक आणखीन प्रश्न आपल्यासमोर येतो की मला नाम घ्यायची पाळी का आली. मी जो आहे जीव, तो मला नाम घ्यायची पाळी का आली. आता हे सगळे संत एकमुखाने म्हणत असतात की नाम घे, नाम घे, नामस्मरण करावे, असे करावे, तसे करावे. सगळ्या संतांनी एकमुखाने नामाचं महात्म्य सांगितलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी 28 अभंगांमध्ये हरिपाठ सांगितलं आहे. हरिपाठ म्हणजे हरीचं नाम घेणे, पाठ म्हणजे अभ्यास करणं, त्याचं वारंवार नाम घेणे. तर अशा प्रकारे सगळ्यांनी नामाचं महात्म्य सांगितलं आहे. पण इतकं सांगून सुद्धा मला जर ते पटत नसेल आणि मला असं वाटत नसेल की ते घ्यावं, तर त्याच्याकरता ह्याचा अर्थ असा आहे की मला नामाचं महात्म्य, नामाने काय होणार आहे हे कळलेलं नाही, आणि म्हणून हे सगळं जाणून घ्यायची गरज आहे. मग मला नामाची पाळी का आली, त्याचं उत्तर असं आहे की स्मरण जेव्हा आपण म्हणतो तर ते विस्मरणाच्या विपरीत असतं. ह्याचा अर्थ असा आहे की मला माझ्या स्वरूपाचं विस्मरण झालेलं आहे. कारण शास्त्र, श्रीगुरू जर असं म्हणत असतील की ते ब्रह्म तू आहे, आणि मला तर असं कधीच वाटत नाही की ते ब्रह्म मी असेन किंवा असू शकेन, मग ह्याचा अर्थ काय आहे की मला माझ्या स्वरूपाचं विस्मरण झालेलं आहे. आणि श्रीगुरूंना, शास्त्राला हे अगदी पक्कं आहे की ते सुद्धा आणि मी सुद्धा एकच भगवंताचे रूप आहो असं म्हणू, किंवा दोघांचं जे स्वरूप आहे ते एकच आहे, परब्रह्मस्वरूप. मग अशा पद्धतीने जेव्हा ते सांगतात तेव्हा ह्याचा अर्थ आहे की मला विस्मरण झालेलं आहे की माझं स्वरूप काय आहे. आणि विस्मरणाचा परिणाम काय आहे की जसा तो आहे तसा मी नाही. तो कसा आहे, सच्चिदानंद रूप आहे आपण म्हटलं. ब्रह्म कसा आहे, सत्य आहे, सत आहे, चित आहे, आनंद रूप आहे. आता तो सच्चिदानंद आहे आणि मी कसा आहे. आता सत म्हणजे काय, त्रिकालाबाधित, कधीही असणारं, असणं हे त्याचं स्वरूप आहे की तो नाही असं कधीच होत नाही, म्हणजे त्याचा अभाव कधी होत नाही, तो भावरूप आहे, नेहमी तो आहे आहे आहे. अशा प्रकाराने तुकाराम महाराज म्हणतात सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. 3 वेळा म्हणण्याचं कारणच हे आहे की आम्हाला त्रिकाळाची भाषा समजते, भूत भविष्य वर्तमान. म्हणून भूत भविष्य वर्तमान हे त्याच्या ठिकाणी चालत नाही, कारण त्याच्या सत्तेवरती काळ आपलं काम करत असतो. म्हणून काळ इकडचा आहे, तो कालातीत आहे. गुण इकडचे आहे, तो गुणातीत आहे ना. अशा पद्धतीचा विचार इथे आहे आणि तो आपल्याला चांगल्या प्रकारे बघायचा आहे. म्हणून नामस्मरण जेव्हा करायचं आहे तर मला माझं स्वरूप विसरलेलं आहे असं ते आठवण करून देतात ते, आणि ते जे स्वरूप आहे त्याची आठवण करून देण्याकरता नाम हे गरजेचं आहे. आपण आत्ता विचार केला होता की नाम हे नेमकं काय आहे. आता साधन जर म्हटलं तर साधन साध्य संबंध म्हणजे काहीतरी करून काहीतरी मिळेल अशा प्रकारचा परमार्थात शक्य होत नाही. कारण जे माझं स्वरूप आहे ते मला कुठे जाऊन मिळेल आणि केव्हा मिळेल आणि किती मिळेल असा विचार त्याच्या बाबतीत करू शकत नाही. कारण कसं आहे, ओम पूर्णमदः पूर्णमिदम, ते पूर्ण आहे, हे पूर्ण आहे, म्हणजे मी पूर्ण आहे असा प्रकारचा विचार आहे. आता मला अपूर्णतेचे चटके नेहमीच बसत असतात. कशा कशाच्या दृष्टीने. आता देहाच्या दृष्टीने मी अपूर्ण आहे. थोडासा जास्त गोरा असतो तर चांगलं झालं असतं असं मला वाटतं. केस काळे नसते झाले म्हणजे पांढरे नसते झाले तर बरं झालं असतं. डोळ्याला चष्मा नसता लागला तर बरं झालं असतं. ह्याचा अर्थ काय, मी देहाला घेऊन जो देहाशी माझेपण जे आहे चिकटलेलं त्याच्यामुळे मी दुःखी आहे, त्याच्यामध्ये मला अपूर्णतेचा सर आहे. इंटेलिजन्सच्या बाबतीत, बुद्धीच्या बाबतीतही मला असं वाटतं की ज्योत्स्नाताईंसारखी अशी तीव्र बुद्धी, इंटेलिजन्स जे आहे ते माझ्यामध्ये नाही आहे. ह्याचा अर्थ असा की अनेकांची बुद्धी आपण जेव्हा बघतो
तर तिथे तरतम भाव आपल्याला दिसतो. एखाद्याची आकलन शक्ती जबरदस्त असते, एखाद्याला नाही समजत, त्याला जास्त वेळा वाचावं लागतं, ऐकावं लागतं, अशा प्रकारचे. मग काय तिथे अपूर्णतेचा सल आहे. मग अशा प्रकारे अनेक गोष्टींमध्ये, धन संपत्ती सगळ्या गोष्टींमध्येच मला अशी अपूर्णता वाटते. मग मी पूर्ण असून पूर्णमदः पूर्णमिदम असा जो विचार आहे की मी स्वयंपूर्ण असल्यामुळे, म्हणजे मी ब्रह्म असल्यामुळे मला अपूर्णतेचा सल कसा असेल. मग हा जो विचार आहे तो मला समजून घेण्याकरता नामाचं साह्य घ्यायचं आहे. आता आपण म्हटलं की साधन साध्य संबंध तिथे नसतं, कारण जो मी आहे त्याचंच नाम मी घेणार आहे. आता नामी हा परब्रह्म आहे आणि जीव हा नामधारक आहे, नाम घेणारा आहे. आता वास्तविक जीव ब्रह्म आहे असं शास्त्र सांगतं. निरालंबोपनिषद त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे, जगत सत्य ब्रह्म सत्य जगन्मिथ्या जीव ब्रह्मैव नापरा. ब्रह्म सत्य आहे, ते एकमेव आहे, आणि हे जे जगत रूपाने दिसत आहे ते काही सत्य नाही आहे, ते मिथ्या आहे. सत्य असल्यासारखं वाटतं, पण वास्तविक सत्यावर असलेलं ते अध्यास आहे, भ्रम आहे. अशा प्रकारचं जगत आहे की जे मला नेहमी सत्य वाटत असतं. मग जीवो ब्रह्मैव नापरा, मी जो आहे जीव तो वास्तविक ब्रह्मच आहे. मग आता इथे असं नाही म्हटलं त्यांनी की तू ईश्वर आहे, त्यांनी म्हटलं तू ब्रह्म आहे. आपण जेव्हा 3 सत्यांचा विचार सोडलेला आहे तो ह्याच्याच करता की आपल्याला जीव, ईश्वर आणि ब्रह्म या 3 ज्या पातळी आहेत हे समजून घ्यायचं आहे. म्हणून जेव्हा जेव्हा सृष्टीची उत्पत्ती होते तेव्हा तेव्हा ईश्वराचा संदर्भ येतो. कारण उत्पत्ती करता लागतो, स्थिती करता सांभाळ करता लागतो, लय करता लागतो. अशा प्रकारे उत्पत्ती स्थिती लयाचा जो मालक करता ब्रह्मा विष्णू महेश या रूपाने आपण त्याला जाणतो. आणि ब्रह्मा विष्णू महेशांचा जो एक असा की जो ब्रह्मा विष्णू महेशांना तयार करतो, अशा प्रकारे त्याला ईश्वर असं म्हणतात. त्याचं स्वरूप आहे सगुण निराकार. आणि ब्रह्म जे आहे परब्रह्म ते वास्तविक स्वरूपाने निर्गुण निराकार असं म्हटलं जातं. आता तो निर्गुण निराकार आहे. ईश्वर म्हणजे थोडासा ब्रह्ममध्ये झालेला बिघाड असं म्हणू आपण, थोडंसं खालच्या पातळीवर आला. का खालच्या पातळीवर आला? सृष्टीच्या उत्पत्तीचा त्याच्यावरती आरोप करण्यात आला, म्हणून तो थोडासा ब्रह्म जे आहे ते ईश्वर रूपाने खाली आला. अशी ही ईश्वराची दुसरी सत्ता ज्याचा विचार इथे आपण सोडला होता तो इथे होतोय की हा ईश्वर आहे. मग तिसरा विचार जो आहे तो माझा आहे, म्हणजे जीवाचा आहे. आता जीवाला त्यांनी शास्त्राने म्हटले की जीव ब्रह्मच आहे, त्यांनी ईश्वर आहे असं म्हटलेलं नाही आहे. म्हणून आपल्याला मी ब्रह्म आहे अशा पद्धतीचाच अभ्यास परमार्थ करायला शिकवतो. आता तुकाराम महाराज म्हणतात, मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. म्हणजे जेव्हा जेव्हा मुखात नाम आहे तेव्हा तेव्हा मी मुक्तच आहे. मग ऐसी साक्ष बहुतांची. आता हे कसं आहे, साक्ष म्हणजे एक प्रमाण देतात ते की मी नाही म्हणत आहे, ऐसी साक्ष बहुतांची. बहुतांचा असा अनुभव आहे की मुखात नाम आहे तेव्हा मी मुक्तच आहे. अच्छा, आपणही जेव्हा नाम घेतो तेव्हा आपण मुक्तच असतो, आपल्याला कळत नाही एवढंच. मग आता ते नंतर चांगल्या पद्धतीने समजून घेतलं तर कळेल सुद्धा पुढे जाऊन. मग ह्याचा अर्थ असा आहे की त्या श्रद्धेने, ज्या श्रद्धेने ते ज्या दर्जाने सांगितलेलं आहे त्याच दर्जाने मी स्वीकार केलं पाहिजे. म्हणजे मला माझी उंची वाढवावी लागेल आहे, आणि ती उंची मला साधनाने वाढवायची आहे. साधन 3: नाम, ध्यान, तत्वज्ञान. पुन्हा नामाचा विचार की नामाने आपली उंची आपल्याला वाढवायची आहे. पहिले नाम मी वेगळेपणाने घेतो, मी जीव आहे, मला नाम घ्यायचं आहे, कोणाचं तरी नाम घ्यायचं आहे. आता कोणाचं नाम घ्यायचं आहे ह्याचा विचार केला तर आपण बघतो की देव जो आहे, देवाच्या मागे देव, देवाच्या मागे देव, अशा प्रकारचा एक देव खरा, आणि बाकीचे देव जे आहे ते खरे नाही असं नाही, पण एकच देव खरा असतो. मग त्या खऱ्या देवापर्यंत मला या सगळ्या आलंबनांच्या मार्फत जायचं आहे. आता ते आलंबनाचे प्रकार कसे असतात? आपण मंदिरामध्ये मूर्ती जेव्हा रामाची बघतो तेव्हा तो राम कोण असतो? मूर्तिरूप राम आहे.
आता ती मूर्ती कोणाची आहे असं म्हटलं तर ती श्रीरामाची मूर्ती आहे. मग श्रीराम कोण आहे तर तो अवतार आहे, दाशरथी राम आहे. अशा पद्धतीने अवतरण कोणाचं होतं, ईश्वराचं होतं. म्हणजे राम जो आहे तो ईश्वर रूप आहे. अशा पद्धतीने आपण एक आणखीन स्टेप म्हणजे मूर्तीतला देव, मग मूर्ती कोणाची, ईश्वराची, म्हणून ईश्वर अवतार अशा अर्थाने रामाचा विचार केला. मग आणखीन त्याच्या मागे कोण आहे तर तो आत्माराम आहे. आता हा जो आत्माराम आहे, रामाच्या पूर्वीसुद्धा आत्माराम आहे, रामाच्या नंतरही आत्माराम आहे. आता श्रीराम देहाने नसतील पण आत्माराम रूपाने ते आहे. श्रीराम जन्माला जेव्हाही आले असतील रामनवमीच्या दिवशी अमुक अमुक, पण वास्तविक ते स्वरूपाने आत्माराम म्हणून पहिलेही आहे. अशा प्रकारे सद्रूप जे राम आहे ते राम नेहमी करता आहे. आणि आता ते जे राम आहे त्यांचं मी नाम घेतो. म्हणजे मी काय म्हणतो, श्रीराम जय राम जय जय राम. आता एकदा म्हणतो श्रीराम, दुसऱ्यांदा म्हणतो जय राम, तिसऱ्यांदा म्हणतो जय जय राम. मग याचा अर्थ काय आहे की या तिन्ही रामांचं जे स्वरूप आहे आत्ता आपण जसं बघितलं तशा प्रकारचं आहे. पहिला श्रीराम आहे, दशरथ नंदन आहे, त्याला एक चरित्र आहे, एक काय म्हणतो आपण मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामचंद्र भगवान असं म्हटलं. मग त्यांनी रावणाचा वध केला, दुष्टांचा संहार केला, संत सज्जनांचं रक्षण केलं. अशा प्रकारे पिताच्या आज्ञेचं पालन केलं. हे सगळे आदर्श आमच्या समोर पुरुषोत्तम रामाचे अशा प्रकारे येतात. तर हे मर्यादा पुरुषोत्तम राम असा एक राम आहे जो आम्हाला जगण्याला एक आदर्श आहे, मॉडेल आहे, की ज्याला बघून आम्हाला आमचं आयुष्य जे जीवन आहे त्याच्यात सुधार करता येतो, की आम्ही कसं जगायला पाहिजे, आज्ञेचं पालन कसं करायला पाहिजे, कर्तव्यनिष्ठा कशी असायला पाहिजे, कशा प्रकारे बंधुप्रेम असायला पाहिजे, प्रजेशी प्रेम असायला पाहिजे. सगळा जो भाग आहे चरित्राचा त्याच्यातून खूप काही शिकण्यासारखं असतं. आणि आमचं जे आयुष्य आहे ते बदलण्याची, आमची जीवनपद्धती जीवनशैली बदलण्याचं सामर्थ्य त्या चारित्र्यामध्ये आहे. म्हणून त्या चरित्राचा विचार तिथे आहे. मग श्रीरामाचा विचार झाल्यानंतर हा जो श्रीराम आहे ह्याला आपण जेव्हा जयराम म्हणतो, आता इथे श्री काढला आणि जय लावून दिला, ह्याचा अर्थ काय आहे की तो ईश्वर रूप राम आहे. आता ईश्वराशी माझा असलेला संबंध काय आहे की मी जो आहे तो ईश्वराच्या नंतर आहे असं म्हणू आपण. ईश्वराच्या नंतर आहे याचा अर्थ असा की आत्म्यापासून आकाशाची निर्मिती झाली असं शास्त्र सांगतं. मग त्या आकाशापासून सगळे महाभूतांची निर्मिती झाली. आता महाभूतांची निर्मिती झाली, आता जेव्हा मी जन्माला येतो तेव्हा सगळे महाभूत रूपाने पहिलेपासून सृष्टी माझ्याकरता तयार असते. आता ही तयारी कोणी करून दिली, ईश्वराने करून दिली. म्हणून इथे असं मी म्हटलं की जीवाच्या पहिले ईश्वर आहे. वास्तविक असं काही नसतं, ते एक वेगळा विषय आहे, तो आपण स्वतःच त्याचा शोध घ्यावा. काहीतरी विचार असे असावे की जे काही प्रश्न सोडून जातील त्याचा विचार करावा. तर असा एक विचार आहे की मी जो आहे तो पृथ्वीपासून जेव्हा औषधी वनस्पती अशा निर्माण होतात आणि मग देवाला असा प्रश्न पडतो की उभ्या करण्याचा मानवदेह तयार करावा, आणि तो मी तयार झालो मानवदेहातून. मग असा जो मानवदेह तयार झाला, मग त्याला शोध घेण्याची क्षमता, जिज्ञासा, विचार त्याच्यामध्ये आहे, क्षमता आहे की मला कोणी निर्माण केलं, मग त्याचा माझा संबंध काय आहे. मग इथे तो जो संबंध जाणण्याची सोय आहे ती या साधनेमध्ये आहे, नाम ध्यान तत्वज्ञान. पुन्हा तोच विचार आहे की नामाने ध्यानाने अशा प्रकारे मला ते समजून घ्यायचं आहे. म्हणून मग नामाची मला गरज आहे. नामाची गरज काय आहे की माझं जे चित्त शुद्ध आणि शांत आहे किंवा व्हायचं आहे त्याच्यामध्ये नामाचा एक मोठा रोल आहे, नामाची एक मोठी भूमिका आहे. काय भूमिका असेल की मी जेव्हा माझ्या बुद्धीने काहीतरी समजायला जातो, शिकायला जातो, मला काही कळत नाही. आता ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे, वाचायला पारायणही झाले, अनेक वेळा पारायण केले, पण काही समजत नाही की काय सांगितलेलं आहे. दासबोधसुद्धा समजत नाही. दासबोधाचाही जर विचार आपल्या बुद्धीने आपण करायला गेलो, सगळ्यांनी अर्थवर्थ सगळं करून ठेवलेलं आहे याच्यामध्ये, पण तो कोणाच्या तरी मार्गदर्शनातच समजून घ्यावा लागतो. मग ह्याचा अर्थ असा आहे
की मला कळणं सहजपणे सोपं असं नसतं. मग माझ्या बुद्धीला थोडंसं सत्वगुणाची गरज असते, आकलन क्षमतेची गरज असते, शुद्धीची गरज असते. मग ती शुद्धी मला नामाने मिळते. म्हणजे न कळे ते कळो येईल असं तुकाराम महाराज म्हणतात. ह्याचा अर्थ असा आहे की नामाला मी अशा प्रकारे साधन रूपाने सुद्धा करू शकतो की नाम घेतलं सत्वगुणवर आला. आता गुणांचा विचार काल झाला आपण, पण एक वाक्य सुटलं होतं ते असं आहे की सत्वगुण हे साधनाचं साधन आहे. ह्याचा अर्थ असा की जेवढा मी माझा सत्वगुण वर ठेवण्याचा प्रयत्न करीन तेवढं मला साधन चांगल्या प्रकारे चालवता येते. म्हणून मला सत्वगुणाची गरज आहे. आता पुन्हा मग सत्वगुण आणायचा कुठून? नामाने आणायचा. म्हणजे नाम घेण्याकरता सुद्धा सत्वगुणाची गरज आहे आणि जो सत्वगुण कमवायचा आहे तो सुद्धा नामाने. अशी ही इंटरडिपेंडन्स ज्याला म्हणतो आपण, हे एक त्याचा एक मूल्य हा सुद्धा आहे. आता हे सगळे वेगवेगळ्या स्तरावरती आपण नामाचा विचार करतोय की हा एक अगदी प्राथमिक स्तर आहे नामाचा, की मी नाम घेतलं तर मला इमिजिएट जो बेनिफिट मिळायचा आहे तो काय आहे, तर माझ्या बुद्धीला थोडंसं सत्वगुण वाढेल, आकलन क्षमता वाढेल. आणि मला जर असं वाटत असेल की मला काही कळत नाही याच्यातलं असं जेव्हा आपण म्हणतो तर ते कळण्याची सोय नामात आहे. म्हणून नाम घ्यावं. पुन्हा पुन्हा तेच आहे की हे सगळं तर सांगितलंच आहे की नामाने आणखीन काय काय होणार आहे, विघ्न निवारेल, संकट निवारेल, सगळं काही होईल. पण मला समजून घेता येईल आणि समजल्याशिवाय काही होणार नाही. समजले आणि वर्तले त्याची भाग्य पुरुष झाले, समर्थांनी सांगून ठेवलं. ह्याचा अर्थ काय आहे की जोपर्यंत समजणार नाही, त्याच्या वर्तनात रूपांतर होणार नाही, तोपर्यंत साधन व्यवस्थित होणार नाही. म्हणून नामाचा हा एक स्तर आपण अशा पद्धतीने समजू शकतो. आता सत्वगुण वर आल्यानंतर आपण म्हटलं सत्वगुण हे साधनाचं साधन आहे. ह्याचा अर्थ साधन आपण पहिलेच ठरवलेले आहे, साधनात्रयी. मग या साधनांवरती आरूढ होण्याकरता मला सत्वगुणाची गरज आहे, सत्वगुणाकरता नामाची गरज आहे. नामाने पुन्हा सत्वगुण वाढवलं, आकलन क्षमता वाढेल, एकाग्रता वाढेल, नामातून ध्यानात रूपांतर होईल, नामाचं रूपांतर ध्यानात होईल. आता नामाचं रूपांतर ध्यानात कसं होईल की हळूहळू नाम घेता घेता त्याच्या स्वरूपाचं चिंतन जसं काही मी समजून घेतलेलं आहे तसं करेन. आता तुकाराम महाराजांनी एक चांगलं सूत्र देऊन ठेवलेलं आहे, घेई घेई माझी वाचे, गोड नाम विठोबाचे. तुम्ही ऐका हो कान विठोबाचे गुणगान, डोळे तुम्ही पहा रूप, है ना, अशा प्रकारे. तर विठोबाचं रूप पाहायला त्यांनी डोळ्याला सांगितलं, कानाला सांगितलं तुम्ही विठ्ठलाचं नाव ऐका आणि रूप डोळ्याने पहा, वाचेने घेई घेई माझे वाचे. आता हे वाचेला, कानाला, यांना सगळ्यांना त्यांनी जे असं त्याच्याकडे लावून दिलं, डोळे तुम्ही पहा रूप, है ना. तर असं का केलं असेल त्यांनी? तर त्याचा विचार सरळ आहे की या 3 इंद्रियांच्या मार्फत जगाशी माझा इंटरॅक्शन, संवाद जो असतो तो जास्त होत असतो. म्हणजे डोळे उघडल्याबरोबर मला रूपाचं दर्शन होणारच असतं. आता रूप म्हणजे माझ्यासमोर इथे हा कुत्रा झोपलेला आहे. आता हा सुद्धा रूपवान आहे, म्हणजे त्याला आकार आहे, रूप आहे, म्हणून याला रूप आहे. आता मी डोळे उघडले की मला तो दिसणारच आहे. ह्याचा अर्थ काय की डोळ्यावरती बंधन आहे रूपाला बघण्याचं. मग आता डोळे उघडले की अनेक रूप मला दिसणार आहे. मग आता मला काय करायचं आहे? मला जर माझं कल्याण करायचं आहे तर त्याला विठोबाचं रूप दाखवलं पाहिजे. म्हणून जे काही राम आहे, शंकर आहे, जे काही माझं आराध्य असेल, दत्त आहे, ते माझ्यासमोर पहिले रूपाच्या मार्फत एखादी मूर्ती, एखादी फोटो जे मला आवडेल, भावेल, अशा प्रकारचं जर मी समोर ठेवलं तर माझे डोळे तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे एंगेज होतील त्या रूपामध्ये. म्हणजे ज्या इकडच्या रूपांपेक्षा तिकडच्या रूपात होईल, भगवंताच्या रूपात होईल. आता सत्तेचा विचार आपण केला होता, नाम आणि रूप. आता प्रत्येक रूप जे असतं त्याला एक नाव असतं. म्हणजे आता कुत्रा हा एक आकारवान शरीर आहे आणि त्याला नाव कुत्रा असं आहे. मग त्या कुत्र्याला आणखीन कोणी मोती हे आणखीन नाव असू शकतं त्याला.
मग ह्याचा अर्थ असा आहे की एक रूप आहे त्याला आणि एक त्याचं नाव आहे. आता हे जे आपण व्यावहारिक सत्ता ज्याला म्हणतो, ह्याच्यामध्ये प्रत्येक रूप आणि प्रत्येक नाम अशी याला विविधताच आहे. प्रत्येकाला एक रूप आहे, प्रत्येकाला एक नाव आहे, म्हणून याला नामरूपात्मक सत्ता असं म्हटलेलं आहे. आता इथे नामरूप शब्द का दिला? नावरूप असंही म्हणता आलं असतं. पुन्हा आपण जेव्हा म्हणतो की भगवंताचं ते नाम आणि बाकीचं ते नाव असं म्हटलं. आता वास्तविक व्यावहारिक सत्ता जी आहे ती भगवत रूपच आहे आणि भगवत रूप असल्यामुळे रूपाला नाम असं म्हटलेलं आहे. म्हणजे जे जे देखी जे भूत ते ते जाणीजे भगवंत. आता भगवंत असेल तर त्याचं नाव म्हणजे नामाच आहे, म्हणून नामरूपात्मक सत्तेचा विचार व्यावहारिक सत्तेचा विचार आहे. आता ही सत्ता आली कुठून असं म्हटलं तर ही अस्थिभाती प्रियरूप ईश्वराची सत्ता आहे. म्हणजे ह्याच्यावरती नियमन करणारा, नियंत्रण करणारा, सांभाळ करणारा, लय करणारा, उत्पत्ती करणारा हा सगळा एक ईश्वर आहे की जो सृष्टीचं सगळं काही सांभाळ वगैरे करतो, उत्पत्ती स्थिती लय रूप. आता हे सगळं करणारा जर ईश्वर असेल आणि त्यांनी मला जीव म्हणून जन्माला घातलेला असेल तर पहिली सत्ता माझ्यासमोर जी आहे ती ईश्वराची आहे आणि ती अस्थिभाती प्रियरूप आहे. अस्थि शब्दाचा अर्थ असतो असणे. आता प्रत्येक गोष्ट, हा तांब्या आहे, हा मोबाईल आहे, हा टेबल आहे, असं प्रत्येक जण आपण आहे 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 या अर्थाने जाणत असतो. हे जे असणं आहे हे अस्थिरूप ह्याला म्हणतात. आता जे जे आहे ते ते कळतं, त्याचं भान मला आहे म्हणून त्याला भाती असं म्हणतात. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये माझं प्रियत्व म्हणजे अप्रियत्व सुद्धा आहे. आता हा मला उपयोगी आहे, हा उपयोगी असून प्रिय आहे. मग एखादी खिळा समजा इथे बोचत असेल मला तर मी म्हणेन की तो मला नसून प्रिय आहे, म्हणजे जर तो नसला तर मला तो प्रिय आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये जे जे काही नामरूप आहे ते सगळे असणे, त्यांना जाणणं, त्यांच्यामध्ये असलेलं प्रियत्व या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला अस्थिभाती प्रियरूप सत्तेपासून करता येतो. आता अस्थि जे आहे हे कुठून आलं? म्हणजे असणेपण जे सगळ्यांना आम्हाला असणेपण आहे ते कुठून आलं? ह्याचा अर्थ असा आहे की ते सतपासून आलं. कारण सत जे आहे ते त्रिकालाबाधित सत्ता, सत्य आहे. म्हणजे ते पूर्वी आहे, नंतर आहे, आता आहे. पण अस्थि जे आहे हे मात्र सतवरती आधारलेलं किंवा सतच्या अधिष्ठानावरती असलेला भास हा अस्थि रूपाने आम्हाला जाणवतो. म्हणून अस्थि जेव्हा जेव्हा दिसेल म्हणजे जाणलेले तेव्हा तेव्हा त्याचं सतकडे निदर्शन असेल. म्हणून अस्थिला आपण सत म्हणजे अस्थिपासून सतपर्यंत पोचण्याची व्यवस्था ह्याच्यामध्ये आहे. म्हणून ह्या ईश्वरी सत्तेचा विचार अस्थिभाती प्रिय रूपाने करायचा आहे. म्हणून जे जे काही आहे ते कसं आहे, ते कोणापासून आलेलं आहे? सतपासून आलेलं आहे. मी लगेच अस्थि क्रॉस करतो आणि सतपर्यंत जाऊन पोचतो. सत जे आहे ते परमब्रह्माची सत्ता आहे की ज्याला कधीही नाश नाही, अविनाशी, शाश्वत अशा प्रकारचं ते आहे. त्याच्यात कोणताही बिघाड होत नाही, कोणताही बदल होत नाही, केव्हाही तो जन्माला येत नाही. तो कसा आहे? स्वयंभू आहे. भू भव होणे असं जे म्हणतो आपण. प्रत्येक गोष्ट उत्पन्न होते म्हणजे होणं जे आहे त्यांचं हे संभवतं. पण सत जे आहे ते पूर्वीपासून आहे, त्याला कोणी मायबाप नाही, म्हणजे त्याला कोणी कारण नाही, ते कोणाचं कार्य नाही. अशा प्रकारचा विचार ह्याच्यामध्ये करायचा आहे. मग हे जो मी नाम घेतो आहे त्यांनी मला नामीपर्यंत पोचवायचं आहे. आणि नामी कोण आहे? परब्रह्म स्वरूप आहे. आता तोच मी आहे वास्तविक. आता हे सगळं क्रॉस करण्याचं म्हणजे नामरूपाची सत्ता ही बाधित करायची, अस्थिभाती प्रियरूप ईश्वर त्याची सत्ता स्वीकारायची. मग हळूच त्या सत्तेवरनं त्या परब्रह्माचा शोध घेण्याची व्यवस्था त्या अस्थिपासून सतपर्यंत जाण्याची झाली. तसंच भाती म्हणजे कळणे. आता ज्या ज्या गोष्टी आहेत त्या कळतात. त्या कळतात म्हणजे कशा स्वरूपाने कळतात की त्यांचं असणेपण जे आहे ते मला कळतं. अच्छा, नसणेपण सुद्धा कळतं. काही आहे आणि काही नाही हेही मला इथे कळतं. मग इथे हा मोबाईल आहे आणि लॅपटॉप नाही.
म्हणजे मोबाईलचं असणं मला कळलं, लॅपटॉपचं नसणं हे सुद्धा मला कळलं. ह्याचा अर्थ दोन्ही प्रकारांनी मला कळणं हे आहे. आता कळणं कोणाच्या सत्तेवरती होतं? माझ्या चिद्रूपाच्या, म्हणजे परब्रह्म ज्याला आपण सच्चित आनंद असं म्हणतो, तो जो चिद्रूप आहे तो वास्तविक या मार्फत म्हणजे भातीच्या मार्फत मला चित्तचा विचार करता येतो. विचाराचं महत्त्व कुठे आहे? इथे आहे की हे सगळं शिकून घेतलं, मग जे जे काही दृष्टी दिसे ते ते हरिरूप इथपर्यंत मला प्रवास करायचा आहे. मग तो जर प्रवास मला करायचा असेल तर तिथे विचाराची केला पाहिजे साधके, समर्थांनी म्हटलं आहे. मग तो वस्तुसिद्धी विचारेणं आचार्य सुद्धा म्हणतात, म्हणजे वस्तू म्हणजे ब्रह्म. आता ब्रह्म जे आहे ते फक्त विचारानेच सिद्ध होऊ शकतं. आता सिद्ध होऊ शकताचा अर्थ असा असतो की एखादी गोष्ट आपण जसं स्वयंपाकाची सिद्धी म्हणतो तो स्वयंपाक करावा लागतो, पण इथे हा जो आहे हा स्वयंसिद्ध आहे, म्हणजे पहिलेपासून सिद्ध आहे. त्याची सिद्धी अशा प्रकारे करायची नाही आहे, म्हणजे त्याला उत्पन्न करायचं नाही आहे, बदलायचं नाही आहे, शृंगार करायचा नाही आहे, काहीही करायचं नाही आहे. तो स्वयंभू आहे, पहिलेपासून आहे, सद्रूप आहे. पण अशा प्रकारे तो आहे 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 हा जो विचार आहे हा पक्का झाला माझा, तर मला लक्षात येईल की तोच आहे की ज्याच्या सत्तेवरती या सगळ्या ईश्वरी सत्तेचं प्रकाशन होतं. आता इथे प्रकाश शब्दाचा अर्थ ज्ञान असा आहे, म्हणून चिद्रूप म्हणजे प्रकाशरूप म्हणजे ज्ञानरूप असं आहे. आता ते मला कसं कळतं? भातीरूपाने. आता भाती जे आहे ते चित्तपासून आलं, म्हणून भातीपासून चित्तपर्यंत जाणं हे माझं काम आहे. मला नेहमी उलट दिशेत प्रवास करायचा आहे. मी आलो आहे, आता मला जायचं आहे. आता आला आहे म्हणून गेला असं आहे. आता वास्तविक परब्रह्म रूपाने मी आलेलो नाही आणि म्हणून मला जायचंही नाही आहे असा विचार केला पाहिजे. कारण मी कोण आहे? त्यांनी म्हटलंय की तू ते आहे, परब्रह्म रूप आहे. आता परब्रह्म पहिलेपासून आहे, आता आहे म्हणून तो येत नाही आणि म्हणून तो जातही नाही, कारण नंतरही तोच आहे. त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही, एकमेव अद्वितीय असं त्याला म्हणतात. म्हणून त्या परब्रह्माचं स्वरूप मला जाणून घ्यायचं असेल तर सच्चित आनंद आणि अस्तिभाती प्रिय आणि खाली नाम आणि रूप अशा प्रकारे जाणून घ्यायचं आहे. म्हणून जे जे काही नाम आणि रूप आहे ते सगळं अस्तिभाती प्रिय रूप आहे. जे जे काही अस्तिभाती प्रिय रूपाने मला जाणलेले ते सगळं सच्चिदानंद रूप आहे. आणि वास्तविक मी आहे. आता सगळ्यांना आपण एक प्रश्न विचारू, तुम्ही आहात का? तर कोणी पण म्हणेल की मी आहे. ह्याचा अर्थ काय आहे की अस्थि रूपाने त्यांना असं जाणवतं की मी आहे. आता अस्थि कुठून आलं? सतपासून. ह्याचा अर्थ काय आहे की मी सद्रूप आहे, मी आत्मा आहे. जो सद्रूप आहे आत्मा तो मीच आहे. अशा प्रकारे मी आहे, माझ्या असण्यामध्ये सतची प्रेरणा ती आहे. आणि सतचा जर मी विचार नीट करून घेतला, त्या सतशी नातेसंबंध कनेक्टिव्हिटी माझी जर कंटिन्यू राहिली, नेटवर्कमध्ये मी राहिलो, तर मला सतत त्याचं भान होईल. अशा प्रकारे मी नामाच्या मार्फत नामीशी म्हणजे परब्रह्माशी एकरूप होऊ शकतो असा हा विचार आहे. मग तो चिद्रूप आहे, आनंदरूप सुद्धा तोच आहे. मला या व्यावहारिक सत्तेमध्ये सुखाची आणि दुःखाची सुद्धा जे जे काही सुख आणि दुःख आहे जे मला कळतं. आता दुःख मला नको असतात, कारण मी मूळचा सुखरूप आहे, म्हणून मला दुःख एवढंसंही सहन होत नाही. सीधीशी गोष्ट आहे, सुख आणि दुःख हे दोन्ही मला पाप पुण्याचे फळ म्हणून मानव देहात मिळणारच आहे. पण असं का होतं की मला सुखच हवं आहे आणि दुःख नको आहे? तर वास्तविक मी ब्रह्मरूप आहे, ब्रह्मानंद रूप आहे. आनंदाच्या ठिकाणी दुःखाचा लेशही नाही, आणि म्हणून मला दुःखाची अजिबात मला सहन होत नाही. म्हणून मी दुःखातून सुटण्याचा उपाय करत असतो, पण उपाय जो माझा करतो त्याची दिशा मात्र चुकलेली आहे. मग ती दिशा कशाने ठरेल? माझी साधनेने. आणि साधना कोणची? नामध्यान तत्वज्ञान. आता हे साधनत्रयी जो आहे हा एक साधनेचा सेट आहे. सेट आहे म्हणजे काय? हे पूर्ण साधन आहे. आता नामाच्या मार्फत मी हे सगळं समजून घेतलं, नामाचं तत्वज्ञान समजून घेतलं, नामाच्या मार्फत ध्यान केलं. ध्यान म्हणजे एकाग्रता, एकाग्रता म्हणजे अनेकाग्रतापासून दूर अशा पद्धतीचं. मग हे असं जे असेल तर मग मला
वेगळेपणाने ध्यान करण्याची गरज नाही. जर मी विचारावरती आरूढ होऊन हे ठरलं की जे जे काही आहे ते सगळं भगवत रूपच आहे, मी सुद्धा भगवत रूप आहे. आता भगवंताला कधी साधण्याची गरज नाही, पण हा सगळा विचार नंतरचा आहे. साधना चांगल्या प्रकारे श्रीगुरूंनी दिल्याप्रमाणे चालवावी, त्यांना त्याचा फीडबॅक द्यावा, त्यांनी पुन्हा काहीतरी सांगावं अशा पद्धतीने. आणि हे मात्र नक्की आहे की याच क्षेत्रामध्ये म्हणजे परमार्थाच्या क्षेत्रामध्ये पूर्णता नक्की होते. पूर्णत्वाचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. मात्र आम्ही जसं यथासांग साधन केलं पाहिजे. आता साधन जे आहे ते नेहमी निवृत्त होण्याकरता असतं, म्हणजे साध्य होता साधनाचा ठाव नाही असं जे शेवटी म्हटलं आहे दासबोधात. त्याचा अर्थच असा आहे की साधन जे आहे एक तर ते साधन साध्य नाही, नित्यसिद्ध आहे. परब्रह्म कुठून तयार करून आणावं लागत नाही, ते सिद्धच आहे, स्वयंसिद्ध आहे. पण माझ्याकरता त्याची सिद्धी झाली पाहिजे की ते मी आहे अशा प्रकारे. आणि तो एकमेव आहे, तोच एकमेव आहे, तोच सत्य आहे असं जेव्हा मी बघतो तेव्हा मला ही जी सत्ता आहे, व्यावहारिक सत्ता आहे, ह्याचं सत्तेचं जे मिथ्यत्व आहे, सत्यत्वाने मला जी सगळी जाणीव आहे ते हळूहळू त्याची पकड जी आहे ती ढिली होत जाते. अशी ढिली झाली की मी बंधनातून हळूहळू मोकळा व्हायला लागतो आणि मग जे व्हायचं असतं ते होऊन जातं. असा नामाचा नामीशी असलेला जो संबंध आहे त्याची पुनर्स्थापना मला करायची आहे. वास्तविक मला विस्मरण झालेलं आहे, ते स्मरणाने, नामस्मरणाने मला पुन्हा हे आठवायचं आहे की वास्तविक ज्याचं नाम मी घेतोय तो वास्तविक मीच आहे. आता माझं नाम मला घ्यावं लागतं का? मी प्रदीप आहे. मी कधीही बसलो नाही जप करत की मी प्रदीप आहे, प्रदीप आहे, प्रदीप आहे. पण मला श्रीराम जयराम जय जयराम म्हणावं लागतं. का म्हणावं लागतं? कारण मला असं वाटतं की मी प्रदीप आहे आणि श्रीराम जयराम कोणीतरी वेगळा आहे. ज्या दिवशी मला हे कळेल की ज्याचं मी नाम घेत होतो तो मीच होतो, मग मला असं कळेल की अरे ते जे साधन मी करत होतो वास्तविक माझं स्वरूप रामरूपच आहे, आत्माराम रूप आहे. असं आत्माराम रूप स्वरूप सगळ्यांना प्राप्त हो अशी ईश्वरचरणी शेवटल्या दिवशी म्हणजे माझ्या या मालिकेतल्या प्रवचनाच्या दिवशी प्रार्थना करतो आणि आभार व्यक्त करतो. मला आपण संधी दिली. संधीचा फार महत्त्व असतो की संधी मिळाली की काहीतरी विचार करता येतो, अभ्यास करता येतो, मांडता येतो. अभ्यास करता करता चुका लक्षात येतात आणि मग त्या सुधरवून घेता येतात मार्गदर्शनात. या सगळ्या गोष्टी जर आपण अशा प्रकारे साधन केलं तर आपल्याला लक्षात येतात आणि एक प्रगती जी आहे प्रगतीची दिशा ठरते, उत्तरोत्तर प्रगती होत राहते. अशी प्रगती आपण सगळ्यांनी करून घ्यावी अशी सगळ्यांना नम्र विनंती. तुकाराम महाराज तर पाया पडतात म्हणे, अरे तुम्ही भक्ती करा, नाम घ्या असं म्हणतात की मी तुमच्या पाया पडतो. असे अनेक अभंग आहेत त्यांचे. असो, मग मी सगळ्यांना धन्यवाद देतो, विशेषकर ज्योत्स्नाताईंना की त्यांच्या आशीर्वादाने हे सगळं शक्य झालं. मग पुन्हा गौरीताई ढवळे, निशिताई कुंशे, आणखीन त्यांचे कोणी सहकारी की ज्यांच्यामुळे हे कार्यक्रम नेहमी आयोजित होत असतात. आणि माझ्यासारख्याला जेव्हा संधी मिळते तर मला फार चांगलं वाटतं की मला हे सगळं पुन्हा अभ्यास करायला मिळालं, पुन्हा बोलता आलं आणि तुमचे चेहरे पाहून मला आणखीन आनंद होतो की जे जे काही चालू आहे ते व्यवस्थित चालू आहे असा एक हे होतो. पण मात्र अभ्यास केला पाहिजे एवढंच एक नम्र निवेदन करून शुभेच्छा देऊन मी थांबतो. जय जय रघुवीर समर्थ.